नमस्कार मित्रांनो घेऊन आलो आहे माहिती तुमच्या फायद्याची। मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच पीएम किसान योजनेचे जे 18वा हप्ता आहे त्याचे 2000 रुपये उद्या त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत। उद्या वाशिममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमामध्ये हे 2000 रुपये 18व्या हप्त्याचे शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात येणार आहेत। आता तुम्हाला जर चेक करायचं असेल की तुमच्या खात्यांमध्ये पण हे 2000 रुपये येणार आहेत की नाही, तुम्ही यासाठी पात्र आहात की नाही, तुमचे पैसे म्हणजे येतील की नाही येतील, हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही घर बसल्या ते चेक करू शकता। त्याच्यासाठी एक वेबसाईट आहे PFMS म्हणून, त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही बघू शकता की तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत की नाही। त्या वेबसाईटला जर तुमचं स्टेटस बरोबर असेल तर त्या स्टेटस बरोबर असेल तरच तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत। तर ते कसं बघायचं ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघू। व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। आता ती साईट आहे PFMS। तुम्ही जर इथे सर्च केलं PFMS ला बघा, पहिले साईट आलेली PFMS। तर PFMS वर इथं क्लिक करूयात आपण, याला ओपन करूयात या साईटला। आता इथे इथं आले, इथे बघा पेमेंट स्टेटस आहे बघा, इथे पेमेंट स्टेटसवर नो युअर पेमेंट आहे बघा। पेमेंट स्टेटस आहे, पेमेंट स्टेटसला काय डीबीटी स्टेटस ट्रॅकर आहे बघा, डीबीटी स्टेटस ट्रॅकर। हे सगळ्यात 1 2 3 4 1 2 3 4 5 नंबरला डीबीटी स्टेटस ट्रॅकर, त्याच्यावर क्लिक केलं, डीबीटी स्टेटस ट्रॅकरवर क्लिक केलं की इथे बघा तुम्हाला काय इथे दिसतंय कॅटेगरी इथे आल्यानंतर सगळ्यात पहिले पेमेंट कॅटेगरी बघा। कॅटेगरीमध्ये काय ऑप्शन्स आहेत बघा, त्याच्यामध्ये आहे पीएम किसान वगैरे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत बघा। तर आपल्याला काय सिलेक्ट करायचं, पीएम किसान आहे, कॅटेगरीमध्ये पीएम किसान सिलेक्ट करायचं। पीएम किसान सिलेक्ट केल्यानंतर इथे डीबीटी स्टेटस मध्ये काय बघायचं, पेमेंट हे ऑप्शन असलं पाहिजे सिलेक्टेड, म्हणजे हे चेक केलेलं असलं पाहिजे। पेमेंट ऑप्शन चेक केलेलं असलं, आता खाली एंटर ऍप्लिकेशन आयडी। आता एंटर ऍप्लिकेशन आयडी जो आहे तो तुम्हाला पीएम किसानच्या साईट, जर तुम्हाला माहित नाहीये तुमचं काय आहे तर पीएम किसानवर जर तुम्ही गेलात, पीएम किसानवर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर काढता येतो, तिथून आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर जो असतो तो तिथून आपल्याला काढता येतो पीएम किसानच्या साईटवर। आता तो कसा काढायचा आपण इथं पीएम किसानच्या साईटवर जाऊन बघूयात। आपण रजिस्ट्रेशन नंबर काढू आणि इथं परत येऊ। आता त्याच्यासाठी तुम्ही पीएम किसानच्या जर साईटला आले, pmkisan.government.in बघा ही साईट आहे। हे साईटला आल्यानंतर तुम्हाला इथे खाली दिसतंय नो युअर स्टेटस आहे बघा, इथे नो युअर स्टेटस आहे बघा, इथे नो युअर स्टेटस। या नो युअर स्टेटसवर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा नो युअर रजिस्ट्रेशन नंबर। आता जो हा रजिस्ट्रेशन नंबर आहे ना, तोच तुमचा ऍप्लिकेशन आयडी जो तुम्हाला तिकडे टाकायचा आहे। तर इथे जर आता तुम्हाला माहित नाही समजा, तर तुम्हाला नो युअर रजिस्ट्रेशन नंबर याच्यावर क्लिक करायचं, नो युअर रजिस्ट्रेशन नंबर। त्याच्यावर आपण क्लिक केलं, इथे तुम्हाला काय टाकायचं, सगळ्यात पहिले टाकायचं मोबाईल नंबर। हा मोबाईल नंबर कोणता आहे, जो तुमच्या आधार कार्डवर आहे, तुमच्या आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर आहे। हा मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा। इथे जे तुम्हाला अक्षर दिसत आहेत या डब्यामध्ये PW जसं इथे दिसतंय, ते अक्षर इथे टाकून घ्यायचे, कॅप्चा म्हणून जे आहेत कॅप्चा मोबाईल, आणि मग गेट मोबाईल OTP। आता याच्यावर तुम्ही क्लिक केलं, आता गेट मोबाईल OTPवर तुम्ही क्लिक केलं की मग काय होणार आहे, तुम्हाला एक OTP येणार आहे। आता इथे बघा OTPचा बॉक्स दिसतो तुम्हाला। आता OTP तुमच्या मोबाईलवर आलेला आहे, तो OTP या बॉक्समध्ये टाकायचा आणि गेट डिटेल्स इथे बटन आहे बघा, गेट डिटेल्स बटनवर क्लिक करायचं। आता याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला डिटेल्स दिसत आहे, तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथे दिसत आहे। आता रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करायचा आणि हा तिकडे आता आपल्याला ऍप्लिकेशन आयडी ज्यांनी जे आपल्याला ते बघत होतो आपण ऍप्लिकेशन आयडी, तो तिथे टाकायचा, मग कॉपी करून घ्यायचा, सेव्ह म्हणजे तुमच्या इथे कॉपी करून घ्यायचा तिकडे टाकण्यासाठी। पीएम किसान साईटवरून जो आपण आता रजिस्ट्रेशन नंबर कॉपी केला बघा, आताच आपण जो कॉपी केला तो कॉपी केला, तर परत आपण इथे साईटला आलेलो आहोत, इथेच थांबायचं आणि आता तो कॉपी केलेला इथे ऍप्लिकेशन आयडी टाकून घ्यायचा। ठीक आहे, इथे टाकून घेतल्यानंतर वर्ड व्हेरिफिकेशन म्हणजे काय, इथे जे हे आहे व्हेरिफिकेशन, हे इथले व्हेरिफिकेशन नंबर इथे टाकून घ्यायचं, वर्ड व्हेरिफिकेशन हा डिटेल्स तुम्ही इथे टाकला याच्यानंतर क्लिक करायचं तुम्हाला सर्चवर क्लिक करायचं, या सर्चवर तुम्ही क्लिक करणार आहात। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता हे पेज ओपन झालेलं आहे बघा, इथे सगळी तुमची माहिती दिसते तुम्हाला। इथे तुमचं स्कीम कोड, आता स्कीम कोड याच्यामध्ये काय बघायचं बघा, पर्पज नेम त्यांनी काय सांगितलं, इथे इन्स्टॉलमेंटचा नंबर दिलेला आहे की तुमचा किती हप्ता येणार आहे। जो काही तुमचा हप्ता असेल, म्हणजे समजा तुम्ही उशिरा, जर तुम्ही तिथे या योजने म्हणजे लाभार्थी असाल, उशिरा तुम्ही जॉईन केला असेल या योजनेला, तर तुमचा जो हप्ता असेल तो 58 असेल, त्याचा नंबर वेगळा असेल, जो काही आपला हप्ता असेल तो इथे नंबर दिसेल। आता तुम्हाला काय बघायचं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हॅलिडेशन, एक तर स्टेटस बघायचं, व्हॅलिडेशन स्टेटस बघितलं तर व्हॅलिडेटेड पाहिजे। आणि दुसरं आहे फंड स्टेटस। आता फंड स्टेटस इथं बघितलं काय लिहून आलं बघा, अप्रूव्ड बाय एजन्सी, म्हणजे तुमचं जे डीबीटी आहे, डीबीटी तुमचं अप्रूव्ह झालेलं आहे, मंजूर झालेलं आहे। आणि तुमच्या बँकेमध्ये आता फाईल स्टेटस बघा, फाईल स्टेटस बँक रिसिव्ह, म्हणजे बँकेमध्ये सुद्धा 24 सप्टेंबरला आहे, यांचं जे आहे ते 24 सप्टेंबरला त्यांच्या बँकेत ते 2000 रुपये ते हप्त्याचे आलेले आहेत। आता फक्त ते त्यांच्या खात्यामध्ये येणे बाकी आहेत। आता ते खात्यामध्ये कधी येतील तर 5 ऑक्टोबरला, तर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ते होणार आहे, 5 ऑक्टोबरला येतील। म्हणजे हे बघणं तुमचं महत्वाचं आहे, या गोष्टी तुम्ही बघून घ्यायच्या की तुमचं फाईल स्टेटस बँक रिसिव्ह आलेलं आहे का, अप्रूव्ड बाय एजन्सी आहे काय, सगळं इथे बघून घ्यायचं। तर असेल पूर्ण तर मग व्हॅलिडेटेड असेल तर काही प्रॉब्लेम नाही, तुमचे 2000 रुपये तुम्हाला येणार आहेत। अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या